नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आज आपण बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा मागील म्हणजेच एप्रिल 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचं सोल्युशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 बघा. तर हा क्वेश्चन नंबर 1A त्याच्यामधला 1 पार्ट जो आहे म्हणजे 1, कारण कसं असतं की याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए मध्ये 2 सब क्वेश्चन असतात तुमच्याकडे आणि त्यापैकी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो, म्हणजे अटेम्प्ट एनी वन असं तुम्हाला म्हटलेलं असतं. त्यापैकी जर तुम्ही बघितलं तर हा क्वेश्चन नंबर 1A हा जो क्वेश्चन नंबर होता तो एक्झॅक्टली ॲज इट इज रिपीट झालेला होता जानेवारी 2025 ला. तर हा रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर ॲज कम्पॅरेटिव्हली मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे जानेवारी 2025 मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स किती मार्काला रिपीट झालेले आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण या एक्झॅक्टली आपण सगळ्याच्या सगळं सोल्युशन घेणार आहोत. पण या ठिकाणी स्पेशली आपल्याला काय या ठिकाणी फोकस करायचं आहे, आपल्याला मागच्या क्वेश्चन पेपरशी कम्पॅरेटिव्हली किती मार्क्सचं रिपीट झालेलं आहे हे या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. ओके, तर बघा डेरिवेशन केलेलं आहे तुम्हाला डेल्टा टू स्टार कन्व्हर्जनचं जे काही आहे त्याचं डेरिवेशन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. तर हे 6 मार्काचं डेरिवेशन आहे, ॲज इट इज आलेलं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, नोट डाऊन करा किती मार्क्स साठी हे रिपीट झालेलं आहे कम्पॅरेटिव्हली जानेवारी 2025च्या. तर हे आहे एप्रिल 2025 ची क्वेश्चन पेपर म्हणजे जी बॅकलॉगची होती ती, आणि जानेवारी 2025 ची जी रेग्युलरची क्वेश्चन पेपर होती. आणि डेफिनेटली तुम्ही जी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला जाणार आहात ती असणार रेग्युलरची. ओके, तर बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजेल की आपल्याला अभ्यास कसा केला पाहिजे. जो काही क्वेश्चन पेपरवर डिपेंड आपण जर असले तर आपण पासिंग किती काढू शकतो याचं तुम्हाला चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करता येईल. तर आपण पुढे जाऊया. तर 6 मार्कासाठी तर नोट डाऊन करा मित्रांनो, 6 मार्क तुमचे हे रिपीट झालेले आहेत. तर 6 मार्काचं हे जे काय डेरिवेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. तर हे डेरिवेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर खूपशा मित्रांचं हे डेरिवेशन पार्ट होऊ शकत नाही. ओके, तर याला ऑर मध्ये पण दिलेलं आहे. ऑर मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिसणारच आहे तुम्हाला. तर हा क्वेश्चन नंबर 1A चा फर्स्ट पार्ट, त्याचा हा 6 मार्काचा फर्स्ट पार्ट आहे. तर हे खूप मोठं डेरिवेशन असतं मित्रांनो. ओके, आता जर सपोज हे डेरिवेशन आहे, हे डेरिवेशन तुम्हाला नोट्समध्ये तर मिळणारच आहे. माझ्या कोर्समध्ये नोट्स या ठिकाणी अपलोड केलेलेच आहेत. तर त्या नोट्समध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे याचं डेरिवेशन तुम्हाला हे मिळणार आहेत. तर हे डेरिवेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. ओके, तर हे कसं आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात, किंवा तुम्हाला हे डेरिवेशन पार्ट करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहनत लागेल मित्रांनो. तर हे डेरिवेशन फायनल डेरिवेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. आता याला ऑर क्वेश्चन म्हणजेच कोणता क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 चा सेकंड पार्ट. हा बघा, हा सेकंड पार्ट आहे. तर सेकंड पार्ट मध्ये हे जे काही क्वेश्चन म्हणजे हा जो डेफिनेशन आहे 5 आणि 6 नंबरची जी काही डेफिनेशन आहे ती मागच्या वर्षी ॲज इट इज विचारलेली होती. ओके, पण आता जर मी डेरिवेशन म्हणजे डेफिनेशनचा जर अभ्यास करेल तर फक्त या दोघांचा थोडी अभ्यास करेल. ओके, म्हणजेच हे डेफिनेशन जर मी एकदा वाचले तर डेरिवेशन पेक्षा मला ते डेफिनेशन सोपे वाटतील. ओके, कारण कसं आहे, डेरिवेशनचे काही पार्ट जर एखादा चुकला तर त्याचा जो काही कंटिन्युएशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. पण जर डेफिनेशन जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केलेले असेल, कारण काय असतात हे डेफिनेशन हे एकमेकांशी रिलेटेड असतात. एक डेफिनेशन जर घेतली तर दुसरी डेफिनेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करता येईल. म्हणजेच बघा, पॅसिव्ह नेटवर्क आणि ऍक्टिव्ह नेटवर्क यामध्ये तुम्हाला दिसतंय ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह नेटवर्क. तर ऍक्टिव्ह म्हणजे काय की जो ऍक्टिव्ह असतो, म्हणजे जो कुठल्याही कामासाठी ऍक्टिव्ह असतो. म्हणजे सर्किट बद्दल जर आपण विचार केला तर सर्किटमध्ये जर पॉवर सोर्स असेल, म्हणजे 2 पॉवर सोर्स असतात, एक असेल करंट आणि दुसरा असेल व्होल्टेज. तर डेफिनेटली तुम्हाला व्होल्टेज सोर्स जिथं असेल म्हणजे जिथे पॉवर सप्लाय असेल त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर अशा प्रकारे डिपेंडंट आहे, लिनियर नॉन लिनियर.
युनिलॅटरल, बायलॅटरल. तर ह्या गोष्टी तुम्हाला इंटरडिपेंडंट आहे, म्हणून ह्या गोष्टी ज्या काय आहेत म्हणजे या ज्या काही डेफिनेशन आहे त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करता येईल. ओके, तर या ठिकाणी जर बघितलं तर आता एक्झॅक्टली हे दोघं मॅच झालेलं आहे, म्हणून मी काय करणार आहे की तुम्ही नोट डाऊन करा 2 मार्क. ओके, तर अभ्यास करताना आपण काही हे फक्त हे 2 थोडी डेफिनेशन पाठ करणार आहोत, तर सगळेच्या सगळे डेफिनेशन पाठ करणार आहोत. तरी सुद्धा मी तुम्हाला नोट डाऊन करायला सांगेल 2 मार्क असेल, कारण काय की 6 मार्काचा असेल, प्रत्येकी 1-1 मार्काचं जर डेफिनेशन घेतली तर 6 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1B या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. परत 1B मध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन असतील. तर 2 सब क्वेश्चन जर बघितले तर हे बघा मित्रांनो, हे जे नेटवर्क आहे, हे जे काही नेटवर्क आहे, जानेवारीमध्ये पुन्हा तेच नेटवर्क होतं, ऍज इट इज आहे. फक्त त्याचे जे व्हॅल्यूज आहे, ओके, त्या व्हॅल्यूज या ठिकाणी चेंज झालेले आहेत. बस एवढंच काम केलेलं आहे या ठिकाणी. नेटवर्क तेच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केला आहे. म्हणजे हे जे 8 मार्काचं म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ आणि जो सेकंड पार्ट आहे म्हणजे सुपरपोजिशनचा ऍज इट इज विचारलेला आहे. म्हणजे हे 8 मार्क सुद्धा या ठिकाणी रिपीट झालेले आहेत, म्हणजेच फक्त त्याचे व्हॅल्यू चेंज झालेले आहे, एवढंच आहे मित्रांनो. बरोबर. तर म्हणजे जानेवारी जर मध्ये बघितलं तर या ब्रँच मध्ये 2 रेजिस्टन्स होते, तर सिरीज मध्ये आपल्याला माहितीच असतं की 2 रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये असेल तर त्याची ऍडिशन होते, म्हणजेच 1 दाखवला काय 2 दाखवला काय, या ठिकाणी सेम आहे. बघा याची व्हॅल्यू 15 आहे. जे मागचे जे व्हॅल्यूज आहे रेजिस्टन्सचे आणि व्होल्टेजचे व्हॅल्यू आहे ते थोडे डिफरंट आहे, बाकी प्रोसिजर ही सेम आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन तुम्हाला दिसतच आहे. तर किर्चॉफ व्होल्टेज लॉ जर तुम्ही बघितलं तर हा बघा, हा एक लूप मी कन्सिडर केला, त्या लूप मध्ये केव्हीएल अप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन मिळत आहे. नंतर दुसरं सर्किट मी कन्सिडर केलं, दुसरं सर्किट कन्सिडर केल्यानंतर हा लूप मी कन्सिडर केल्यानंतर त्याचं इक्वेशन नंबर 2. तर फर्स्ट सर्किटमध्ये इक्वेशन नंबर 1 मिळेल, सेकंड सर्किटमध्ये इक्वेशन नंबर 2 मिळेल. त्याच्यानंतर डायरेक्टली कॅल्सीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा I1 आणि I2 च्या व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळते, तर या ठिकाणी तुम्हाला I1 I2 मिळते. ओके, तर हे आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आता हे जर तुम्ही कन्सिडर केलं तर बघा, हे आहे सुपरपोजिशन थेरम, हा आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ आणि हे दुसरं आहे सुपरपोजिशन थेरम. तर अशा पद्धतीने दोघांचा आन्सर हे सेम असणारच आहे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसणारच आहे. तर अशा पद्धतीने जर मी कन्सिडर केलं की आता सुपरपोजिशन मध्ये तुम्हाला माहितीच आहे, त्या सर्किटमध्ये सिंगल जो काही सोर्स आहे तो कन्सिडर करायचा आहे. जर व्होल्टेज सोर्स असेल तर तो काय करायचा आहे, शॉर्ट सर्किट करायचा आहे, आणि करंट सोर्स असेल तर तो काय करायचा आहे, ओपन सर्किट करायचा आहे. या ठिकाणी दोघाही व्होल्टेज सोर्स आहे, तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी बघितलं, हे बघा, या ठिकाणी दोघाही व्होल्टेज सोर्स आहेत. म्हणून काय करायचंय, जर हा व्होल्टेज सोर्स मी कन्सिडर केला असेल तर हा व्होल्टेज सोर्स मला शॉर्ट सर्किट करावा लागेल. जर हा व्होल्टेज सोर्स मला कन्सिडर करायचा असेल तर हा व्होल्टेज सोर्स मला शॉर्ट सर्किट करावा लागेल. अशा पद्धतीने मी हे जे काही व्होल्टेज सोर्स आहे 1 by 1 या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. बघा, हा जर व्होल्टेज सोर्स कन्सिडर करायचा आहे तर इथला व्होल्टेज सोर्स मी शॉर्ट सर्किट केलाय. नंतर हा जर व्होल्टेज सोर्स मला कन्सिडर करायचा असेल तर हा व्होल्टेज सोर्स म्हणजे हा 30 व्होल्टेज सोर्स मी शॉर्ट सर्किट केलेला आहे. तर अशा पद्धतीने करंट डिव्हिजन रूल मला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा करंट डिव्हिजन रूल मी अप्लाय केलेलाच आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जर बघितलं तर फर्स्ट केस मध्ये हे असेल करंट इन 15 ओम रेजिस्टन्स, तर हा एवढा असेल करंट इन 15 ओम रेजिस्टन्स. याची डायरेक्शन जर तुम्ही बघितली तर हा डाऊनवर्ड आहे, हा डाऊनवर्ड आहे. तर दोघी डाऊनवर्ड असल्यामुळे काय होणार आहे, दोघांची ऍडिशन होणार आहे. ओके, तर या ठिकाणी दोघांची ऍडिशन करायची, हे झालं त्याचं सोल्युशन. ओके, म्हणजेच नोट डाऊन करा मित्रांनो. पहिले क्वेश्चन 1A मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते 6 आणि 2. आता आपल्याला माहितीच आहे की क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए पार्ट सॉल्व्ह करायचा आहे किंवा पी म्हणजे 1 किंवा 2 हा पार्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही जर कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल तुम्ही 6 मार्काचं जर डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 6 मार्क मिळतील. म्हणजे इन केस 6 मार्क तर तुम्हाला मिळणारच आहे. तर या ठिकाणी सुद्धा बघा ऍज इट इज रिपीट झालेलं आहे केव्हीएल आणि सुपरपोजिशन
फक्त व्हॅल्यू चेंज झाला आहे, म्हणजे याचे सुद्धा 8 मार्क हे तुम्हाला मिळणारच आहे. तर 8 मार्क नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. नंतर पुढे चला. आता या ठिकाणी बघा, आता हा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 2A चा फर्स्ट पार्ट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, दोघांपैकी एकच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा थेरोटिकल पार्ट होता. म्हणजे काय की जे मॅग्नेटिक सर्किट आहे त्याचं सर्किट सॉल्व्ह करायचं, त्याच्यामध्ये जे काही सर्किट आहे ते सर्किट एलिमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. पण आता या ठिकाणी तोच क्वेश्चन थोडा म्हणजे सिमिलर तर नाहीये मित्रांनो, पण तो जो टॉपिक आहे तो टॉपिक एक वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. म्हणजेच काय की तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन विचारलेला आहे. तर मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकल सर्किट जर तुम्ही कन्सिडर केलं तर हा 6 मार्काला, म्हणून मी हा नोट डाऊन करा असं म्हणणार नाही. तर हा या केसमध्ये पूर्णपणे नवीन होता. तर अशा पद्धतीने जे काही सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. ओके, तर आता बघा या ठिकाणी काय मित्रांनो 6 मार्काला विचारलेला आहे. तर 6 मार्काला तुम्हाला 6 जे काही व्हॅलिड पॉइंट आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, हे फर्स्ट व्हॅलिड पॉइंट मी कन्सिडर करू शकतो. तर अशा पद्धतीने सिमिलॅरिटीचे 6 पॉइंट तुम्हाला लिहायचे. आता प्रत्येकाला हे 6 पॉइंट आठवतीलच असं नाहीये, बरोबर? तर या ठिकाणी बघा, तर जे काही 6 व्हॅलिड असतील ते तुम्हाला लिहायचे. म्हणजे आठवताना काही पॉइंट्स तुम्ही विसरू शकतात, काही हरकत नाहीये. पण 6 जे काही जेवढे तुम्ही पॉइंट्स लिहित आहे, तर या ठिकाणी बघा मी 6 आणि प्लस हे 4, ओके 10. तर 10 पैकी 6 व्हॅलिड पॉइंट तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहायचे. ओके, तर अशा पद्धतीने 6 पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2A चा सेकंड पार्ट म्हणजे याला असतो ऑर. ओके, तर हे बघा, डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ हे तुम्हाला याचं डेरिव्हेशन जे काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे काय की ज्यावेळेस कंडक्टर हा रोटेट होतो म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ डायनेमिक्स. तर त्या केसमध्ये स्टेशनरी ज्या मॅग्नेटिक फील्ड आहे त्या कट होतात आणि ईएमएफ जनरेट होतो. तर अशा पद्धतीने याचं डेरिव्हेशन हे जे काय आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर फ्लक्स किती कट होत आहेत ते तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. नंतर फॅराडेज लॉ या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं आहे. एकदम सिम्पलचं असं डेरिव्हेशन आहे, खूप हेवी असं डेरिव्हेशन नाहीये. तुम्ही एकदा जर वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी समजणारच आहे. तर अशा पद्धतीने हे फायनल इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर हे आहे इंड्युस्ड ईएमएफ, डायनामिकली इंड्युस्ड ईएमएफचं जे काही व्होल्टेज आहे ते तुम्ही या ठिकाणी प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2B चा हा फर्स्ट पार्ट आहे. तर फर्स्ट किंवा सेकंड ऑर असतो तुम्हाला हे माहितीच आहे. तर हा जो क्वेश्चन आहे बघा, डिफाईन एमएमएफ अँड रिलॅक्टन्स, हा जो क्वेश्चन आहे तो ऍज इट इज विचारलेला आहे. म्हणजे 2 मार्क ऍज इट इज तुमच्या या ठिकाणी मिळत आहेत. नंतर जर तुम्ही बघितलं तर हा जो न्यूमेरिकल पार्ट आहे, नंतरचा जो काही न्यूमेरिकल पार्ट आहे तो पण सुद्धा सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. या ठिकाणी काय आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत. म्हणजे हे जे काही 8 मार्क आहे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहेत, बरोबर आहे? म्हणजे 6, 2 तर ऑर आहेत. नंतर 6 आणि 8 हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचे. म्हणजे आपल्याला कळेल की फायनली किती मार्कासाठी रिपिटेशन झालेलं आहे या क्वेश्चन पेपरमध्ये. तर हा क्वेश्चन रिपीट झालेला आपण म्हणू शकतो, कारण फक्त या ठिकाणी व्हॅल्यू चेंज आहे. आणि तुम्ही जर बघितलं या ठिकाणी मागच्या केसमध्ये काय विचारलेलं होतं, मागच्या केसमध्ये एक एअर गॅप विचारलेली होती, एक रिंग आहे. ओके, त्या रिंग मध्ये जर मी एक एअर गॅप केली तर एअर गॅपचा जो काही एमएमएफ असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी एअर गॅप नाही आहे, बस एवढंच आहे. म्हणजे विथ एअर गॅप आणि विदाउट एअर गॅप असे 2 वेगवेगळे न्यूमेरिकल्स असतात. ओके, तर हा विदाउट एअर गॅप आहे. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलेला होता, विथ एअर गॅप. तर हे डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणजे जर विचार केला तर हे 8 मार्क हे आपण रिपिटेशन मध्ये येऊ शकतो. फक्त व्हॅल्यू चेंज आहे मित्रांनो. तर आता व्हॅल्यू जर चेंज झाली तर ऑब्व्हियसली जे काही फॉर्म्युलेज आहे ते जवळजवळ सेमच आहे. आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे हा ऑर क्वेश्चन होता तुमच्याकडे, बरोबर? तर हा ऑर क्वेश्चन हा टोटली नवीन क्वेश्चन आहे या क्वेश्चन पेपर मध्ये. तर हा ऑर क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर या ठिकाणी बघा, स्टेट फ्लेमिंग
फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल तो या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट लिहायची त्याची. ओके, तर स्टेटमेंट जर तुम्ही 1-2दा वाचली तर तुम्हाला समजेल की ही स्टेटमेंट कशी आहे. ओके, आता याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर गिवन ॲज इट इज मी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. फ्लक्स इन कॉइल 1, फ्लक्स इन कॉइल 2, नंतर करंट इन कॉइल 1 म्हणजे हा कॉइल 1 असेल आणि त्याच्यानंतर टर्न्स हे N1 आणि N2 या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय सॉल्व्ह करायचं, सेल्फ इंडक्टन्स इन कॉइल 1, सेल्फ इंडक्टन्स इन कॉइल 2, इथं कॉइल 2 आहे. नंतर म्युच्युअल इंडक्टन्सचा हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लिहायचे, त्याची व्हॅल्यू जर रिप्लेस केली तर तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स मिळेल. आणि कोएफिशियंट ऑफ कपलिंग के या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहून तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि त्याचं फायनल आन्सर काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. नंतर पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3A मधला जो फर्स्ट पार्ट आहे तो जर तुम्ही बघितला तर ॲज इट इज रिपीट झालेला आहे. तर 6 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. ओके, तर 6 मार्काचं ॲज इट इज रिपिटेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे की सायनुसायडलचं जे काही व्होल्टेज आहे किंवा क्वांटिटी आहे करंट, तर सायनुसायडलची जी काही व्हॅल्यू आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यूचं जे काही रिलेशन आहे ते आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल, त्याचं डेरिव्हेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर हे सायनुसायडल बघा, इथून सुरुवात करायची, करंट I इज इक्वल टू I मॅक्स I साइन ओमेगा टी. त्याच्यानंतर याला डिराईव्ह करायचं आहे. डिराईव्ह करूनंतर आपल्याला काय करायचं आहे की एक छोटीशी स्ट्रीप या ठिकाणी घ्यायची आपल्याला, एक छोटीशी स्ट्रीप. तर ती स्ट्रीप आपण इंटिग्रेट करायची या ठिकाणी. इंटिग्रेट केल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं जे काही ॲव्हरेज व्हॅल्यू असेल ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू ही या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर ॲव्हरेज व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू याचं जे काही डेरिव्हेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, तर बघा म्हणजेच हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. पुन्हा बघा क्वेश्चन नंबर 3A मधला जो सेकंड पार्ट आहे म्हणजे ऑर मधला, बरोबर आहे, हा सुद्धा ॲज इट इज रिपीट झालेला आहे. म्हणजे 1 सॉल्व्ह करा किंवा सेकंड सॉल्व्ह करा, बरोबर आहे. म्हणजेच हा 6 मार्काचा सुद्धा रिपीट झालेला आहे. पूर्णपणे असं नाही म्हणू शकत, पण या ठिकाणी बघा प्युअरली इंडक्टिव्ह म्हटलंय. तर मागच्या केसमध्ये काय विचारलेलं होतं तुम्हाला, प्युअरली कॅपॅसिटिव्ह विचारलेलं होतं. तर या ठिकाणी काय विचारलंय तुम्हाला, प्युअरली इंडक्टिव्ह. तर बघा प्युअरली इंडक्टिव्ह, तर हा ॲज इट इज म्हणजे थोडा फरक आहे. म्हणजे जमीन आसमानाचा म्हणजे विचार केला तर इंडक्टन्स मध्ये लॅगिंग करंट असतो आणि कॅपॅसिटिव्ह मध्ये लीडिंग करंट असतो. हा थोडा फरक आहे. तर हे जर फरक तुम्ही जाणून घेतलं तर त्याचे जे काही अभ्यास आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतो. ओके, म्हणजे या पॅरलल गोष्टी आहे मित्रांनो. जसं प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह, या पॅरलल गोष्टी आहेत. एक जर समजून घेतलं तर दुसरं समजून घेता येतं आपल्याला. तर आता मी म्हणत नाहीये की हा पूर्णपणे रिपीट झालेला आहे, पण आपण थोडं बहुत जे काही स्टडी असेल तो या अनुषंगाने आपण करू शकतो. तर 6 मार्क मी रिपीट झालेले असे म्हणत नाही, पण 6 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, म्हणजे पहिल्या केस मधली. तर हे लिहा असं म्हणत नाही मी, पण ऑब्झर्व करून ठेवा. तर अशा पद्धतीने जे काही डेरिव्हेशन आहे तुम्हाला या ठिकाणी हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3B चा फर्स्ट पार्ट, तर हा डेफिनेटली ऑर मध्ये असेल. तर या ठिकाणी पूर्णपणे हा नवीन क्वेश्चन आहे. ओके, तर कम्पॅरेटिव्हली मागच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडंफार साम्य आहे, तरी सुद्धा मी काय म्हणेल याला नवीन क्वेश्चन म्हणेल. ओके, तर काय आहे मागच्या केसमध्ये काही व्हॅल्यूज या चेंज होत्या, तरी आणि ज्या काही आउटपुट व्हॅल्यू आहे म्हणजे जे काही डिझायर व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट करायच्या या ठिकाणी थोड्या वेगळ्या आहेत, बस एवढंच आहे. पण मी हा म्हणेल की नवीन क्वेश्चन आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की RMS व्हॅल्यूचं डेफिनेशन लिहायची आहे. तर RMS व्हॅल्यूची ही छोटीशी डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळते. नंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि RMS व्हॅल्यू दिली आहे 200 व्होल्ट. तर आता आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे की इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कोणत्या टाइम मध्ये, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आपल्याला कोणत्या टाइम मध्ये कॅल्क्युलेट करायची आहे,
तर टी इज इक्वल टू 1.78. तर अशा पद्धतीने हे विचारलेलं आहे. अँड टाइम रिक्वायर्ड टू रीच. ओके, तर दोन क्वांटिटीज तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या इन्स्टंटला तुमचं जे काही इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे ते किती असेल, आणि ज्या वेळेस 100 व्होल्ट रीच झालेला असेल तर त्यावेळेस जो काही टाइम असेल तो काय असेल, तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, 100 व्होल्ट फॉर फर्स्ट टाइम. आता सायकल असते, बरोबर आहे. तर सायकल असते म्हणजे काय की झिरो ओरिजिन पासून तर पहिल्यांदा 100 जो काय असेल तो कधी अचीव्ह झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कारण कसं आहे, सायकलमध्ये 100 हे नंबर ऑफ पॉइंट्स तुम्हाला मिळू शकतात, पण पहिल्यांदा कधी अचीव्ह झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर पहिलं सोल्युशन अगदी इझी आहे. तुम्हाला काय करायचं आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यूच्या जे काही रिलेशन आहे त्या रिलेशननुसार आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे आहे त्याचं इक्वेशन मध्ये तुम्ही जर फाइंड आउट केलं तर बघा, म्हणजे या पर्टिक्युलर टाइम मध्ये या पर्टिक्युलर टाइम मध्ये त्याची व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल ती 150 व्होल्ट असेल. आता याच्यानंतर बघा पुढचा सेकंड जो पार्ट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम टेकन टू रीच 100 व्होल्ट, म्हणजे पहिल्यांदा 100 व्होल्ट कधी रीच झालेलो आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे डेफिनेटली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं. इथं डेफिनेटली म्हटलंय की पॉझिटिव्ह. तर पहिला पॉझिटिव्ह कधी मिळतो आपल्याला ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कोणत्या वेळेस आपल्याला तो अचीव्ह होत आहे. तर हे बघा, इथे जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं तर त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर टी इज इक्वल टू 1.15 मिली सेकंड मध्ये ते अचीव्ह होत आहे, ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 3B चा सेकंड पार्ट आहे. ओके, तर हा सुद्धा पूर्णपणे नवीन हा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा, डिफाईन इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन लिहायची आहे. लिहिल्यानंतर बघा, न्यूमेरिकल्स, त्याचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. बघितल्यानंतर तुम्ही बघा, इनपुट व्हॅल्यू काय दिली आहे, 230 आरएमएस व्हॅल्यू आहे. नंतर इंडक्टन्स आहे 350 मिली हेनरी, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केला तर एक्स आपल्याला मिळेल. तर आय आर एम एस इज इक्वल टू ओम्स लॉ अप्लाय करायचा आहे. तर एक्सेल म्हणजे काय की अपोजिशन असतो, आपल्याला माहितीच आहे. तर हे व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्याच्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते इन केस ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता बघा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर अशा पद्धतीने हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जी काही डेफिनेशन आहे ती आपण या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यावर बेस पुन्हा तोच क्वेश्चन आहे. जर तुम्हाला डेफिनेशन द्यायचं असेल तर डेफिनेटली त्याचं जे काही न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करता येणारच आहे. तर बघा, हाच फॉर्म्युला या ठिकाणी मी अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेला आहे. बघा, इथं सी पाहिजे मित्रांनो. ओके, इथे जो काही 25 मायक्रोफॅरड आहे तो दिलेला आहे या ठिकाणी. ओके, हे बघा, हा 25 मायक्रोफॅरड आहे. ओके, तर एवढंच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. हा 25 मायक्रोफॅरड इथं लिहिलेलंच आहे, फक्त इथे मिस्टेक्स आहे. ओके, काय ते काही विशेष नाही आहे. तर बघा, पुढचे जे व्हॅल्यू आहेत त्या ॲज इट इज तुम्ही घेतलेल्या आहेत आणि सबस्टिट्यूट केलेला आहे, आणि फायनली जे काही आन्सर आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे इन केस ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये. ओके, पुढे चला. क्वेश्चन नंबर 4A जर तुम्ही बघितला तर क्वेश्चन नंबर 4A मध्ये काय आहे की आपल्याला आरसी जे काही नेटवर्क आहे त्याचा पॉवर आहे, पॉवर, व्होल्टेज, करंट, हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, पॉवर कर्व आपल्याला या ठिकाणी दिसतोय, व्होल्टेज आहे VM साइन ओमेगा टी आणि करंट आहे IM साइन ओमेगा टी आपल्याला या ठिकाणी मिळतंय. मिळाल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर पॉवर वेव्ह फॉर्म, हे बघा, ही आहे करंट वेव्ह फॉर्म, पॉवर वेव्ह फॉर्म. ओके, आता हा जो काही व्होल्टेज आहे रेड मध्ये तुम्हाला दिसतोय व्होल्टेज वेव्ह फॉर्म, बरोबर आहे, हा व्होल्टेज आहे. त्याच्यानंतर हा जो ब्लू मध्ये आहे दिसतोय तुम्हाला तो करंट वेव्ह फॉर्म आहे, आणि हा जो शेडेड पोर्शन आहे तो आपल्याला दिसतोय या ठिकाणी पॉवर. ओके, तर या ठिकाणी जर लॅगिंग असेल तर हा कोणतं सर्किट आहे तुम्हाला दिलेला आहे, आरसी सर्किट आहे. तर आरसी सर्किट मध्ये आपल्याला माहितीच आहे की करंट हा लिडिंग असतो. ओके, तर करंट हा लिडिंग आहे, त्याप्रमाणे हे वेव्हफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर याचं एकदम छोटंसं असं डेरिव्हेशन आहे मॅथमॅटिक्स मध्ये, तर येतं एकदम सिम्पल आहे. ओके, तर तुम्ही M1 M2 देता तर हे तुमच्यासाठी एकदम सिम्पल आहे.
ओके, तर हे डेरिव्हेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. लिहिल्यानंतर जर तुम्ही याचे 2 कॉम्पोनंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा जो कॉम्पोनंट आहे तो फ्लक्च्युएटिंग कॉम्पोनंट असतो आणि हा जो कॉम्पोनंट असतो तो जवळजवळ कॉन्स्टंट कॉम्पोनंट असतो. तर हा पण हा घेतलेला आहे. घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय VM अंडर रूट ऑफ 2 IM अंडर रूट ऑफ 2 म्हणजे VRMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळतंय. तर हे म्हणजे जे काही लॅगिंग असेल म्हणजे किती अमाऊंट मध्ये लॅगिंग असेल तर जवळजवळ 30 डिग्री हा लॅगिंग असतो. ओके, तर अशा पद्धतीने याचं जे काही डेरिव्हेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी फाइंड आउट करू शकतात. नंतर पुढे बघूया क्वेश्चन नंबर 4A चा जो सेकंड पार्ट आहे म्हणजे याला ऑर आहे फर्स्टला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर RL सर्किट आहे. ओके, आता तुम्हाला म्हटलंय सर इथं RL तर काही दिसत नाही. आता हा इंडक्टिव्ह कॉईल असते. आता ही प्युअरली इंडक्टिव्ह कॉईल तर नसते, याच्यामध्ये रेजिस्टन्स असतो. म्हणजे तुम्ही इथे आर म्हणजे जर मी जर लिहून दिला तर तुम्हाला इथं लिहिता येईल, तसं काही विशेष नाही मित्रांनो. तर बघा इथे तुम्ही रेजिस्टन्स ऍड करू शकता तिथे प्रत्येक ठिकाणी. बस एवढंच करायचं तुम्हाला. म्हणजे RL हे झालं RL. बाकी आहे तसंच असणार आहे. बाकी विशेष चेंजेस असे काहीच नाही आहे. ओके, तर मी हे इरेज करू शकतो म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर. ओके, तर बघा आता पुढे चला. आपल्याला काय करायचं आहे की हे करंट डिव्हिजन रूलनुसार हे जे काही व्हॅल्यूज आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे इन टर्म्स ऑफ अँगल. ओके, आता ही जी काही डायग्राम आहे हे बघा, ही वेक्टर डायग्राम जर तुम्ही बघितली तर ही वेक्टर डायग्राम नुसार हे जे काही अँगल्स असतात ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता बघा हा करंट आहे. आता हा जो करंट आहे म्हणजे काय की हा रेफरन्स पॉईंट मध्ये आहे म्हणजे याचा अँगल 0 डिग्री आहे. आता हा Y झाला, R नंतर Y जर घेतला तर हा बघा हा 30 डिग्री आहे आणि 90 डिग्री आहे. बरोबर आहे. 90 प्लस 30 म्हणजे 120 तर मायनस. बरोबर, आणि हा पुढे चाललाय बघा इकडे. तर हा पुन्हा याचा जर घेतला तर हा 30 डिग्री प्लस 120 डिग्री. तर ऑब्व्हियसली काय होणार आहे मायनस आणि प्लस 120 डिग्री. तर अशा पद्धतीने हे जे काही डेरिव्हेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर याचं डेरिव्हेशन बघितल्यानंतर म्हणजे इन टर्म्स ऑफ वेक्टर फॉर्म मध्ये जर तुम्ही याची ऍडिशन केली तर फायनली आपल्याला काय मिळतो √3 VPH इन अँगल 30 डिग्री. तर अशा पद्धतीने हे जर डेरिव्हेशन तुम्ही बघितलं किंवा अभ्यासलं तर शॉर्ट मध्ये या ठिकाणी डेरिव्हेशन आहे. भरपूरशा पुस्तकांमध्ये वेगळ्या प्रकारचं डेरिव्हेशन असतं, ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं. ओके, तर हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये जर हे डेरिव्हेशन लिहिलं तर तुम्हाला समजायला पण सोपं जातं. ओके, तर अशा पद्धतीचं हे डेरिव्हेशन तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, तर हे डेल्टा कनेक्शन आहे. तर डेल्टा कनेक्शन मध्ये काय असतं की करंट डिव्हिजन अप्लाय होतो आणि जे व्होल्टेज असतं ते सेम असतं. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने याचे स्टेटमेंट जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे.